मित्रांनो आज कलर ग्रेडिंग करायची होती तर मी हा फुटेज घेतलेला आहे. प्रीमियर प्रोवरती कलर चांगले होत नाही असा खूप जणांचा समज आहे. आता मी यामध्ये रेक्स 709ला कन्वर्जन करतो आहे. जो आपल्याकडे प्रीमियर प्रोमध्ये अवेलेबल आहेत त्याच्यामध्येच मी रेक्स 709 कन्वर्जन करतो आहे. तर बेसिक कन्वर्जन झाल्यानंतर मी सुरुवातीला जे मला एक्सपोजर वगैरे पाहिजे तो मी तो सेट करून घेतो की मला जसं रिझल्ट पाहिजे त्या अकॉर्डिंग मी त्याला सेट करून घेतो. अशा प्रकारे मी बेसिक करेक्शन करून घेतल्यानंतर जो मला लट अप्लाय करायचा आहे तो मी अप्लाय करतो. मेन असं वाटतं की मुलांना वाटतं लट्स यूज केले की झालं रिझल्ट मिळतो, असं काही नाही. आपल्याला प्रॉपर लट शोधावा लागतो, त्याच्यावरती आपल्याला अरेंजमेंट करावं लागते आणि बेसिक करेक्शन करावं लागतं. तर आत्ता माझा जो आवडीचा आहे तो मी लट यावरती टाकतो आहे. बेसिकली तो मी डेस्कटॉपला सेव्ह केलेला आहे आणि तुम्ही विदिन सेकंडमध्ये पाहिला असेल तर पूर्ण हा लुक चेंज झाला आहे. पण याच्यामध्ये थोडंसं मला जो ब्राऊन स्टोन आहे जो तुम्हाला आता तो जास्त इथं पाहायला मिळेल बरोबर बॉडीवरती, आणि नॅचरल स्किन टोन आपल्याला थोडीशी मॅच करायची. तर मी त्या गोष्टी मॅन्युअलीच यूज करतो. बेसिक अरेंजमेंट करत असताना म्हणजे जे ॲडजस्टमेंट आपण करतो ते करत असताना मी मी थोड्याशा गोष्टीची काळजी घेतो की मला स्किन टोन काय पाहिजे. तर हा जो ऑरेंज टॅब आहे जो टेम्परेचर मी स्लाइटली ब्लूकडे घेऊन जातो जेणेकरून मला तो मेंटेन करता येईल. त्याचबरोबर मला हायलाईट कॉन्ट्रास्ट या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. तो शॅडो मी थोडीशी अप करतो कारण की मला तो ब्राईट हवा आहे आणि थोडंसं वाईट आल्सो. तर तुम्हाला इथं पाहायला मिळेल की कशा प्रकारे आपण ते मेंटेन केलं आहे. त्याचबरोबर मी थोडं कर्व्समध्ये जाऊन मी कर्व्समध्ये शॅडोज मिडटोन आणि हायलाईट याच्यावरती खेळणार आहे. तर बेसिकली मी स्लाइटली शॅडोला खाली घेतो. हा जो आत्ता सेट केलेला जर तुमच्याकडे सेम फुटेज असतील सेट केलेला जर असेल तर तुम्ही यामध्ये लुमिट्री कलर कॉपी करून पूर्णपणे तुमचा जो पण नेक्स्ट कुठलाही फुटेज तुम्हाला वाटत असेल की हा फुटेज चांगला वाटतं आहे किंवा हा फुटेज चांगला वाटतं आहे तुम्ही ड्रॉप अँड ड्रॅग करा, त्याच्यावरती या कर्सर घेऊन याच्यावरती ते पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर विदिन सेकंडमध्ये तुम्हाला तुमचं फुटेज अशा प्रकारे पाहायला मिळेल की तुम्हाला जास्त काही मेहनत करायची नाही, पण तो तुमचा एक्सपोजर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तो चांगला असला पाहिजे. मित्रांनो जर तुम्हाला हा रील आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.